दिवाळी फराळातला असा पदार्थ आज आपण करणार आहोत जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो, म्हणजेच गोड शंकरपाळी. पण ही शंकरपाळी मैद्याची नाही तर गव्हाच्या पिठाची करणार आहोत. रेसिपी एकदम अचूक प्रमाणात सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. गव्हाच्या पिठाची शंकरपाळी आपण आज 1 किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत, त्यामुळे मी तुम्हाला आता वजनी प्रमाण सांगते. किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते चाळून घेतलेलं आहे. 200 ग्राम साखर घेतले. पाव लिटर दूध, हे दूध गरम करून थंड केलेलं आहे. कच्चं दूध वापरायचं नाही. 150 ग्रॅम साजूक तूप. तूप पण आपल्याला वितळवूनच मोजायचं आहे. जर आपण घट्ट तूप मोजलं तर ते जास्त बसतं आणि मग तूप जर शंकरपाळीत जास्त झालं तर शंकरपाळ्या विरघळतात. अर्धा टीस्पून वेलची पावडर घेतले आणि अगदी पाव चमचा मीठ घेतलेलं आहे. जर तुम्हाला शंकरपाळी कमी प्रमाणात करायची असेल तर तुम्ही घरातली अशी कोणतीही वाटी किंवा ह्याच्यापेक्षा लहान वाटी अशी घेऊन सेट करून त्या वाटीने प्रमाण घेऊ शकता. वाटीच्या प्रमाणात मी तुम्हाला साहित्य सांगते. मी घेतलेल्या वाटीच्या प्रमाणात 5 वाटी गव्हाचं पीठ आहे, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी वितळवलेलं साजूक तूप, पाव चमचा मीठ, अर्धा चमचा वेलची पावडर. साहित्य बघितलं, आता आपण शंकरपाळी करायला घेऊयात. इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे. गॅस अजून मी चालू केलेला नाहीये आणि ह्यात आपल्याला हे दूध घालायचं आहे आणि गॅस आता आपण चालू करून घेऊया आणि यात आपल्याला ही साखर घालायची आणि गॅस कमी करून आपल्याला मंद गॅसवर फक्त ही दुधामध्ये साखर विरघळवून घ्यायची आहे. जास्त गरम करायची नाही, फक्त आपल्याला हे साखर विरघळेपर्यंतच शिजवायचं आहे. साखर विरघळलेली आहे आणि आता मी गॅस पण बंद केलाय. यात आता आपण घालूयात साजूक तूप आणि वेलची पावडर आणि चांगलं मिक्स करून घेऊयात. इथे मी एक परात घेतलेली आहे. यात आपल्याला हे आता मिश्रण घालायचं आहे. परातीत हे मिश्रण काढून घेऊयात आणि यात आपल्याला हे मीठ घालायचं आहे. कोणत्याही गोड पदार्थात मीठ घातलं की त्याची चव अजून जास्त खुलून येते, म्हणून आपण कोणत्याही गोड पदार्थात थोडं तरी मीठ घालतो. आता हे थोडंसं कोमट होऊन देऊयात. थोडंसं गॅसवर आपण गरम केल्यामुळं गरम झालं. हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. हे आपण आता घेतलेल्या पिठापैकी अर्ध पीठ आधी घालूयात. जरी आपण मोजून घेतलेलं असलं तरी सुद्धा पीठ आपल्याला थोडंफार कमी जास्त लागू शकतं, पिठाच्या क्वालिटीवरती असतं. त्यामुळे आधी अर्ध पीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात. ह्यातलं थोडंसं पीठ राहू शकतं किंवा ह्याच्यापेक्षा थोडंसं पाव वाटी पीठ आपल्याला जास्त पण लागू शकतं. अजून थोडंसं घालूया. ह्याचं आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पण घट्ट मळायचं नाही, नाहीतर आपल्याला शंकरपाळी लाटता येत नाही आणि पातळ जास्त मळलं तर मग शंकरपाळ्या एकदम कडक होतात. इथे बघू शकता आपण पीठ घातले, त्यातलं अजून राहिलेलं पीठ हे पण आपल्याला घ्यायला लागणार आहे. इथे 5 वाटी सर्व पीठ मी इथे घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे. खूप जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. हे तूप आळल्यामुळे हे पीठ असं हे होतं, म्हणून आपल्याला ह्याचे आता वेगवेगळे असे गोळे करून घ्यायचेत. तूप आळल्यामुळे क्रॅक्स जातात आणि त्यामुळे असं पीठ हे एकसारखं होत नाही, म्हणून आधीच आपण असे गोळे करून घेऊयात. पीठ मळताना जर तुम्हाला जास्त घट्ट झालं तर तुम्ही थोडं दुधाचा हात घेऊन पण हे पीठ मळू शकता. अशा प्रकारे हे आपण 5 गोळे करून घेतलेले आहे. यातला एक गोळा लाटण्यासाठी घेऊया आणि बाकीचं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, नाहीतर ते कोरडे होतात. इथे हा गोळा आपल्याला आधी एकसारखा करून घ्यायचा आहे. हे पीठ मैद्याच्या पिठासारखं असं चिकट नसतं, ह्याला भरपूर क्रॅक्स जातात. त्यामुळे आधी आपल्याला हातावरच असा एकसारखा करून नंतर असा चपटा करून घ्यायचा आहे. जेवढं शक्य होईल तेवढा हातावरच असा याला चपटा करून घ्यायचा. ह्याला भरपूर क्रॅक्स जातात आणि ह्याला आता नंतर असं थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला ह्या हाताने असं त्याचे क्रॅक्स बंद करत करत लाटून घ्यायचं आहे.
मैद्याच्या शंकरपाळ्यापेक्षा हे शंकरपाळ्या करायला थोडंसं अवघड आहे. गव्हामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे तूप आळलं की त्याला जास्त कोरडं होतं आणि त्यामुळे क्रॅक्स जास्त जातात. खूप जास्त पातळ करायची नाही ही पोळी. आता बाजूचं थोडंसं असं सेट करून घेऊया. बाजूच्या कडा कापूयात. आणि सर्व बाजूने असं चौकोनी शेप आला की आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण ह्या कापू शकतो. इथे चौकोनी शेपमध्ये मी कट करून घेते. मैद्याच्या शंकरपाळ्यापेक्षा याला खूप जास्त मेहनत पडते. पण जर तुम्हाला मैदा खायचा नसेल तर तुम्ही तेवढी मेहनत करावीच लागेल. अशा प्रकारे इथे बघा तुम्ही अर्धा इंच एवढ्या मी जाडीच्या अशा ह्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत. लाटतानाच प्रॉब्लेम होतो, नंतर कट केल्या व्यवस्थित वेगळ्या होतात ह्या. इथे मी या थोड्या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि या आता तळणार आहे. बाकीच्या राहिलेल्या शंकरपाळ्या माझी आई लाटते. शंकरपाळ्या तळण्यासाठी इथे तेल मध्यम गरम करून घ्यायचंय आपल्याला. तेल जर जास्त गरम झालं तर शंकरपाळ्या वरून करपतात आणि आतून कच्च्या राहतात, आणि तेल कमी गरम असेल तर शंकरपाळी तेलात विरघळते. म्हणून आपल्याला तेल मध्यम गरम करून घ्यायचंय आणि जेवढ्या मावतील तेवढ्या शंकरपाळ्या तेलात सोडायच्या आहेत. खूप जास्त पण गर्दी करायची नाही, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळे पण शंकरपाळी तेलात विरघळते. शंकरपाळी तेलात सोडल्यावर अर्धा मिनिटभर आपल्याला अजिबात झारा किंवा चमचा लावायचा नाहीये. शंकरपाळी व्यवस्थित सेट झाली की आता आपण या शंकरपाळ्या हलवून घेऊयात आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे आता. आणि अशा सतत हलवत आपल्याला ह्या 2 ते 3 मिनिटं शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत मंद गॅसवर. एकदा शंकरपाळ्या सेट झाल्या की गॅस कमी करायचा आहे. ह्या सतत हलवतच आपल्याला तळून घ्यायचे आहेत, नाहीतर त्या एकसारख्या रंगावर तळल्या जात नाहीत. गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे ह्यांना मैद्याच्या शंकरपाळ्यांपेक्षा थोडा डार्क रंग येतो. 2 ते 3 मिनिटं आपण आता ह्या मंद गॅसवर अशा सतत हलवत तळून घेऊयात. मंद गॅसवर 2 मिनिटं मी ह्या सतत अशा हलवत तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता एक सारख्या रंगावर तळल्या गेल्या आहेत. हे आता आपण दुसऱ्या झाऱ्यात काढून घेऊया. गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे ह्यांचा रंग एवढा डार्क आहे. तेल निथळून काढून घेऊयात. दुसरी बॅच तळायच्या आधी थोडंसं आपण तेल गरम करून घेऊया. ह्या राहिलेल्या शंकरपाळ्या घालूया. प्रत्येक बॅच तळायच्या आधी थोडंसं तेलाचं टेम्परेचर चेक करून तुम्ही घाला. अशा प्रकारे ही दुसरी बॅच पण मी तळून घेतलेली आहे. आता सर्व शंकरपाळ्या मी तळून घेते. सर्व शंकरपाळ्या आपल्या करून झालेल्या आहेत. तुम्हाला एक शंकरपाळी मी दाखवते आता. मस्त अशी कुसकुशीत बिस्किटासारखी झालेली आहे. तुम्हाला पण जर शंकरपाळी आवडत असेल आणि मैदा खायचा नसेल तर ह्या दिवाळीला तुम्ही पण अशा ह्या गव्हाच्या शंकरपाळ्या बनवा. तुम्हाला नक्की आवडतील आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.